हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण रेविटचा इंटरफेस बघणार आहोत. तर स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही रेविट इन्स्टॉल करता आणि ओपन करता, तेव्हा रेविटचा हा असा इंटरफेस दिसतो. तर ह्याच्या आधी हा तर प्रोजेक्ट मी ओपन केला आहे, पण स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही रेविट ओपन करताल तेव्हा हा असा तुम्हाला इंटरफेस दिसेल रेविटचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मॉडेल म्हणजे तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा असतो. इथे मॉडेल दाखवलं आहे, तर मॉडेल म्हणजे तुमचा प्रोजेक्ट. फॅमिलीज म्हणजे काय ते आपण बघू नंतर, एकदा तुम्हाला थोडं थोडं लक्षात येईल. तर हा प्रोजेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. कुठला पण तुम्ही ज्याच्यावर वर्किंग करणार असाल तो प्रोजेक्ट सिलेक्ट करत असतात. त्यानंतर इथे तुम्हाला डावी साईडला पण प्रोजेक्ट ओपन म्हणजे जिथे तुमचा सेव्ह केलेला असतो प्रोजेक्ट, तिथून तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर न्यू म्हणलं की आपण न्यू प्रोजेक्ट क्रिएट करतो. तर आपण ज्यावेळेस सेकंड सेशन बघू, सेकंड व्हिडिओ रॅबिटचा, त्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट कसा करायचा ते बघणार आहोत. फॅमिली काय आहे ते आपण अपकमिंग चॅप्टर्समध्ये बघू. या पण गोष्टी आहे ह्या एकदम आपल्याला आत्ताच नाही बघता येणार, ह्या हळूहळू आपण शिकणार आहोत. तर फक्त आपल्याला आज रॅबिट दिसतं कसं हे बघायचं आहे. तर मी इथे एक प्रोजेक्ट आहे माझा ऑलरेडी, तर तो मी ओपन करून दाखवतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट नवीन करायला सुरुवात करू त्यावेळेस आपण इथे नवीन प्रोजेक्टवर करू, पण आता माझा ऑलरेडी ओपन आहे. तर मी इथं ओपन करतो. तर जेव्हा आपण प्रोजेक्ट ओपन करतो सगळ्यात पहिले हा रॅबिटचा होम स्क्रीन आहे. सो रॅबिट हे असं पहिल्यांदा दिसतं ओपन केल्या केल्या. आणि तर ह्याच्यामध्ये आता मी एक तुम्हाला PDF मध्ये मी काही बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो मी एकदा फुल स्क्रीन करतो माझी. हां, तर ज्यावेळेस आपण आता हे मी काही बॉक्सेस बनवले आहे, त्याला काय म्हणतात ॲक्च्युली हे रॅबिटमध्ये आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. तर सगळ्यात तुम्ही वरचा जो लाल बॉक्स बघताय त्याला टॉप रिबन म्हणतात. तर टॉप रिबनमध्ये जो पहिला ॲरो आहे तो काय दाखवतोय, तर वरती सगळे शॉर्टकट्स आहेत. तर आपल्याला ज्या काही कमांड दिलेल्या आहेत त्या शॉर्टकट्स आहे. जसं आता मी समजा एक सेकंड तुम्हाला रॅबिट ओपन करून दाखवतो. तर इथे रॅबिटमध्ये हे शॉर्टकट्स आहेत सगळे. हे जे वरती ओपनचे, सेव्हचे, हे सगळे शॉर्टकट्स आहे. परत आपण PDF मध्ये जाऊ. सो हे शॉर्टकट्स आहे. त्यानंतर खाली एक अजून एक टॅब दिसतो ज्याच्यामध्ये फाईल्स, आर्किटेक्चर, स्ट्रक्चर, स्टील. तर हे जे सगळे आहेत हे सगळे ह्याचे सेक्शन्स आहेत रेविटचे. म्हणजे आर्किटेक्चरचं काम करायचं असेल तर तुम्ही आर्किटेक्चर टॅब ओपन करतात, स्ट्रक्चर टॅब ओपन करतात. हे वेगवेगळे टॅब्स या टॉप रिबनमध्ये असतात. स्ट्रक्चरचा टॅब आहे, स्टीलचा टॅब आहे आणि त्यानुसार खालच्या कमांड ॲक्टिवेट होतात. म्हणजे काय, तर हा डायनॅमिक आयलंड आहे. तर डायनॅमिक आयलंड काय आहे ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर इथे हा प्रत्येक टॅब जो आहे तो ह्या प्रत्येक स्ट्रीमनुसार ओपन होत असतो. त्यानंतर हा झाला टॉप रिबन. ह्याच्यामध्ये एक एक कमांड दिलेल्या आहेत, जसं की वॉल आहे, डोअर आहे, विंडो आहे. जेवढं पण आर्किटेक्चर सिव्हिल रिलेटेड कमांड आहे त्या या आर्किटेक्चर टॅबमध्ये ओपन होतात. त्या तुम्हाला वापरायच्या आहेत नंतर प्रोजेक्ट क्रिएट करताना. जसं मी खाली तुम्हाला एक मेन कॅनव्हासवरती किंवा मेन पेजवरती बिल्डिंग दिसत आहे, तर त्या बिल्डिंगची वॉल कुठून काढली, विंडो कुठून काढली, स्टेअरकेस कुठून काढल्या, छत कुठून टाकलं, फ्लोर कुठून टाकले, तर हे सगळे या टॅबमधनं आपल्याला वापरायचे असतात. सो त्यासाठी टॉप रिबन आपण यूज करतो. त्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकतात प्रॉपर्टीज पॅनल. इथं मी ग्रीन ह्याच्यामध्ये मुद्दामून त्या कलरचं म्हणजे लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी. तर ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये त्या बॉक्सला प्रॉपर्टीज पॅनल म्हणतात. तर हा जो प्रॉपर्टीज पॅनल आहे तो व्ह्यू ओरिएंटेड असतो. तर आता इथे प्रॉपर्टीज पॅनलमध्ये तुम्हाला 3D व्ह्यू म्हणून दिसत असेल, तर हे 3D व्ह्यूच्या प्रॉपर्टीज आपल्याला दाखवत आहे. कारण का, तर आपला वर्किंग एरिया जो निळ्या रंगाचा आहे तो 3D व्ह्यू आहे. तर त्या 3D व्ह्यूच्या प्रॉपर्टीज काय काय आहे तो हे प्रॉपर्टीज पॅनलमध्ये आपल्याला दिसतात आहे. जसं की हा 3D व्ह्यूचा इथे स्केल दाखवला आहे. तर तर इथे स्केल आपल्याला दिसतोय 3D व्ह्यूचा.
त्यानंतर इथे अजून एक्सटेंड्स दिसत आहे, कॅमेरा दिसत आहे, आयडेंटिटी डेटा, ह्या भरमसाठ गोष्टी ह्या 3D व्ह्यूच्या ओरिएंटेड आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपण पुढे नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघू तर ब्लू कलरमध्ये वर्किंग एरिया आहे. म्हणजे हा वर्किंग एरिया ह्याला आता रॅविटच्या भाषेमध्ये कॅनव्हास म्हणतात. सो कॅनव्हासमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ म्हणजे काय, तर काढणार आहोत आपण तिथे गोष्ट, वॉलनी आपण प्लॅन काढणार आहोत, भिंती, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी मेकॅनिकलच्या, प्लंबिंगच्या, स्ट्रक्चरच्या, आर्किटेक्चरच्या, या सगळ्या गोष्टी रेविटच्या या ब्लू बॉक्समध्ये इथे कॅनव्हासमध्ये ड्रॉ करतात. तर तुम्ही इथे बघतात हा 3D व्ह्यू आहे. 3D व्ह्यू असल्यामुळे इथे एक चौकोन वरती राईट साईडच्या टॉप कॉर्नरमध्ये दिसतोय. तर हा आपल्याला इथून सरकवता येतो माऊसने. तर ते आपण कसं ते नंतर बघू आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट करू त्यावेळेस. त्यानंतर लेफ्ट साईडला ऑरेंज कलरचा जो बॉक्स दिसतो आहे त्याला प्रोजेक्ट ब्राउझर म्हणतात. तर प्रोजेक्ट ब्राउझर म्हणजे काय, तर आपल्याला पूर्ण प्रोजेक्टच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथून ओपन करता आहेत. समजा मला आता लेवल 0 वरती जायचं असेल तर लेवल 0 वरती जाता येतं, 1 वरती जाता येतं, 2 वरती जाता येतं. ह्याच्या डुप्लिकेट्स व्ह्यू पण आपल्याला क्रिएट करता येतं. सिलिंग प्लॅनमध्ये जाता येतं, 3D व्ह्यूमध्ये जाता येतं, एलिव्हेशनमध्ये जाता येतं, ह्या शीट्स तयार करता येतात. ह्या आपल्याला गोष्टी इथून उघडता येतात. म्हणजे काय, ह्याच्यावर जेव्हा आपण डबल क्लिक करतो तर त्या व्ह्यूवर आपण जातो. तर ते ब्राउज करण्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट ब्राउझर दिलेला आहे. त्यानंतर आपण आता लेफ्ट साईडला खाली बॉटममध्ये बघू, पिंक कलरचा बार दिसतोय. पिंक कलरच्या बॉक्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउझर येतं. म्हणजे ते काय, तर आपल्याला आपण जिथे काय काय गोष्टी सिलेक्ट केल्या किंवा काय करतोय तर ते आपल्याला माहिती दाखवतं की तुम्ही हे सिलेक्ट केलं आहे किंवा काय पुढची कमांड काय द्यायची वगैरे. तर ते आपल्याला एक अंदाजे सांगतं, म्हणजे पूर्ण नाही सांगत पण आपल्याला एक जनरल माहिती देतं. सो ते एक आहे. त्यानंतर ऑरेंज कलरचा त्याच्या बाजूचा जो बार आहे, बॉक्स आहे, त्याला वर्क सेट म्हणतात. तर वर्क सेट काय आहे आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत. सिमिलरली इथे लिंक आहेत. तर मी जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इथे आर्किटेक्चरच्या मॉडेलमध्ये मेकॅनिकलचे मॉडेल लिंक होतात, त्यानंतर इलेक्ट्रिकलचे मॉडेल लिंक होतात, प्लंबिंगचे मॉडेल लिंक होतात. तर त्या लिंक काय आहे, तर त्या लिंक आपल्याला इथून ऑपरेट करता येतात. म्हणजे आता इथे जर का मी हे इथं क्रॉसचं चिन्ह दिसतंय लाल, तर हे लाल जर का मी तिथून काढून टाकलं तर मी ती लिंक ॲक्सेस करू शकतो. जर का आता मी तुम्हाला रॅबिटमध्ये दाखवलं, समजा आता मी रॅबिटमध्ये परत येतो, तर आता इथे इथे क्रॉसचे चिन्ह आहे. हे जे मी क्रॉस जर का काढलं तर मी या लिंकला हात लावू शकतो. म्हणजे ही लिंक इथे ॲक्टिवेट होऊन जाते. परत मला काही हलवायचं नसेल तर मी त्यावेळेस हे बंद करून ठेवतो. म्हणजे काय, थोडक्यात काय, तर लिंक ऑन ऑफ करायचं इथून आपल्याला ऑन ऑफ करता येतात. सो हा असा पहिला रेविटचा व्ह्यू आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फक्त वरचा जो टॉपचा बार आहे त्याच्यावर बघणार आहोत. टॉप रिबन काय आहे, आपण एक एक गोष्टी समजून घेणार आहोत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा जो टॉपचा रिबन आहे ह्याचं वर्क काय आहे, ह्याचे नाव काय काय, शॉर्टकट कुठले आहेत, हे काय डायनॅमिक रिबन म्हणजे काय असतं, वर्क प्लेन म्हणजे काय असतं, ते बघणार आहोत. तर स्टे ट्यून. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे पूर्ण ह्याच्यावर तुम्ही एकदा नोट डाऊन करा. ह्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवा, वाटल्यास तुम्हाला पुढे कामी येतील. तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.